TRTI मार्फत एसटी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना पोलीस भरती व सैन्य भरतीचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे। याचे अर्ज सुरू झालेत विद्यार्थी मित्रांनो। 13 ऑक्टोबर शेवटची तारीख आहे। आता विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर काय व नवीन अप्लाय कसा करावा याबाबतचे दोन अतिशय महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे। त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बाबत नसेल तर काय आणि नवीन काढायचे असल्यास काय कराल याबाबत TRTI ने जे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलाय की ज्या उमेदवाराकडे जमात वैधता प्रमाणपत्र नसेल अशा उमेदवारांनी आदी प्रमाण प्रणाली ई ट्राईब व्हॅलिडिटी पोर्टल मध्ये जमात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा आहे। ओके, म्हणजे गुगलला जर तुम्ही सर्च केलं ई ट्राईब व्हॅलिडिटी पोर्टल तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे कास्ट व्हॅलिडिटीसाठी। आता हा अर्ज करते वेळी तुम्हाला 4 वेगवेगळे ऑप्शन दिसणार आहेत। त्यामध्ये पहिलं शैक्षणिक, दुसरं सेवा, तिसरं निवडणूक आणि चौथं इतर। या 4 ऑप्शन मधून तुम्हाला या सर्व विकल्पापैकी इतर म्हणजे जो शेवटचा इतर अदर जो ऑप्शन आहे हा विकल्प तुम्हाला निवडायचा आहे। हा विकल्प निवडून संबंधित अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे ऑनलाईन द्वारे अर्ज सादर करण्यात यावा। म्हणजे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी या ऑनलाईन वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज करत असताना या अर्जातील तपशील माहिती चुकीची अथवा अर्धवट ठेवल्यास किंवा सादर केल्यास भविष्यात होणाऱ्या कोणत्याही परिणामांसाठी उमेदवार स्वतः जबाबदार राहील। अतिशय महत्वाची सूचना दिलेली आहे। तुम्हाला हा अर्ज करताना कोणतीही चुकीची माहिती द्यायची नाही, अर्धवट माहिती द्यायची नाही आणि जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला या होणाऱ्या भविष्यात परिणामांसाठी उमेदवार स्वतः जबाबदार असणार आहे। त्यामुळे तुम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट आहे, यासाठी तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन घ्या। तुम्हाला याबाबत कोणतीही अडचण असेल तर तुम्ही आमच्या पुणे किंवा नाशिक या दोन्ही शाखेला तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।